कृपया ज्यांना खूप भीती वाटते किंवा अत्याचार विषयक घटनांचे वर्णन वाचायला आवडत नाही त्यांनी येथून पुढील घटना वाचू नये। एका हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत झालेला अतिशय क्रूर अशा अत्याचाराचे वेदनादायक असे वर्णन आहे, म्हणूनच येथूनच वाचन बंद करावे ही नम्र विनंती। मुलीचे नाव जुंको फुरुता, वय वर्ष 17, जापान येथे हायस्कूलमध्ये शिकणारी मुलगी। जुंकोला किडनॅप करून 44 दिवस तिच्यावर अत्याचार व बलात्कार करणारे गुन्हेगार मुले। हिरोशी मियानो, वय वर्ष 18, जे ओगुरा, वय वर्ष 17, शिंजी मिनाटो, वय वर्ष 16, यशू वातानाबो, वय वर्ष 17। मियानो या मुलाने जुंकोला किडनॅप करण्याचा प्लॅन आखला। 25 नोव्हेंबर रोजी रात्री 8:30 वाजता जुंको एका ठिकाणी दुचाकी चालवत असताना मियानो याला दिसली। मियानो या मुलाने शिंजी मिनाटो या मुलाला सांगितले की तू जाऊन जुंकोच्या दुचाकीला धडक मारून तिला खाली पाड आणि तेथून पळून जा। शिंजीने जुंकोच्या दुचाकीला धडक मारून तिला खाली पाडले आणि तो पळून गेला। जुंको जखमी अवस्थेत खाली पडलेली असताना मियानो तेथे गेला आणि जुंकोला सुखरूप घरी पोहोचण्याचे वचन देऊन तिला तेथीलच एका गोदामात घेऊन गेला। तेथे मियानोने जुंकोला जबरदस्ती करून बलात्कार केला। बलात्कार केल्यानंतर तिला ठार मारण्याची धमकी देऊन आपल्यासोबत एका हॉटेलमध्ये घेऊन गेला। तेथेही त्याने परत तिच्यावर बलात्कार केला। हॉटेलमधूनच मियानोने आपल्या इतर 3 मित्रांना फोन करून आपण जुंकोवर कसा बलात्कार केला ते सांगितले। ते ऐकून ओगुरा याने आपल्या मित्राला सांगितले की आपण जर जुंकोला किडनॅप करून ठेवले तर आपण सर्वजण तिच्यावर बलात्कार करू शकतो। या चौघांनी मिळून एका मुलीवर यापूर्वी बलात्कार केला होता, पण त्यानंतर त्या मुलीला कोणालाच काहीच न सांगण्याची धमकी देऊन सोडले होते। पहाटेच्या सुमारास जुंकोला सोबत घेऊन हॉटेलमधून मियानो बाहेर आला। जवळच असलेल्या एका पार्कमध्ये इतर 3 मित्र मियानोची वाट बघत होते। तिथे तो जुंकोला घेऊन गेला। जुंकोच्या पाठीवर एक बॅग होती। त्या बॅगमध्ये असलेल्या एका वहीवर जुंकोच्या घराचा पत्ता लिहिलेला होता। हा पत्ता वाचून या चौघांनी जुंकोला धमकी दिली की तिने जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तिच्या घरातील तिचे आई वडील व भाऊ यांना ठार मारून टाकू। नंतर त्यांनी तिला शिंजी मिनाटो याच्या वडिलांच्या मालकीच्या एका घरात नेले। त्या घरात कोणीच राहत नव्हते, तसेच त्या घराच्या आसपास पण कोणीच राहत नव्हते। दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 नोव्हेंबर रोजी जुंकोच्या आई वडिलांनी जुंकोचा शोध घेऊन पण ती सापडत नसल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। हे या चौघांना समजल्यानंतर त्यांनी जुंकोला सांगितले की तू तुझ्या आईसोबत फोनवर बोल आणि सांग की तू माझ्या मर्जीने घरातून पळून गेली आहे। मी सुरक्षित आहे आणि माझे मित्र माझ्यासोबत आहेत। तेव्हा पोलीस ठाण्यात दाखल केलेले तक्रार मागे घे आणि माझा शोध घेऊ नका असे सांग। त्या चौघांमधील एका मुलाचे वडील त्या बंगल्यात आले असता जुंकोला मिनाटोची मैत्रीण नाही असे नाटक करायला लावले। जेव्हा त्या चौघांना पक्की जाणीव झाली की मिनाटोचे वडील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार नाही तेव्हा ते निश्चित झाले। जुंकोवर हे चौघेजण करत असलेल्या अत्याचाराची माहिती मिनाटोचे वडील व भाऊ अशा दोघांनाही होती, तरी पण त्यांनी या चौघांच्या भीतीमुळे जुंकोला वाचवण्यासाठी काहीच मदत केली नाही। या चौघांनी 40 दिवस त्या घरात जुंकोला कैद करून ठेवले होते। या 40 दिवसामध्ये त्यांनी जुंकोवर फक्त बलात्कारच केला नाही तर जुंकोला दररोज अमानुष मारहाण करून तिचा शारीरिक छळ केला। नग्न अवस्थेत तिला डान्स करायला भाग पाडले। या चौघांसमोर जुंकोला हस्तभेदन करायला भाग पाडले। तिच्या दोन्ही गुप्त भागामध्ये धातूची रॉड, बाटली व इतर वस्तू घातल्या। तिला दररोज मोठ्या प्रमाणात दारू प्यायला लावली, तसेच एकाच वेळेस अनेक सिगरेट ओढायला लावल्या। तिच्या हातापायावर मेणबत्तीचे गरम गरम पाणी सोडून चटके दिले। 1 महिन्यानंतर या चौघांनी डिसेंबरच्या शेवटी तिला थोडे अन्न व दूध दिले। 4 जानेवारी 1989 रोजी या चौघांनी जुंकोला लाथा मारल्या, तसेच मेणबत्ती पेटून तिचे चटके जुंकोच्या चेहऱ्यावर दिले। एवढेच नाही तर तिच्या दोन्ही डोळ्यावर 2 मेणबत्त्या पेटून ठेवल्या। जुंकोला स्वतःचेच मूत्र प्यायला लावले। जुंकोच्या दोन्ही गुप्त भागात वारंवार अनेक वस्तू जबरदस्तीने घातल्याने तिच्या दोन्ही गुप्त भागामध्ये आत गंभीर जखम झाली होती। जंतूचे संक्रमण झाल्याने जळजळ होत असल्याने ती टॉयलेटला सुद्धा जाऊ शकत नव्हती। तिच्या गुप्त भागात पू झाल्याने या चौघांनी आपल्या हातात प्लास्टिक पिशवी घालून तिच्या पोटात व्यायाम करण्याचा लोखंडाचा बॉल घातला। तिच्या मांडी, हात, चेहरा व पोटावर ज्वलनशील द्रव पदार्थ ओतून आग लावली। जुंको वेदनेने किंचाळत होती, पण नंतर हळूहळू तिचे किंचाळणे बंद झाले आणि जुंकोचा मृत्यू झाला। जुंकोच्या मृत्यूनंतर मियाटोच्या भावाला या चौघांनी फोन करून सांगितले की जुंकोचा मृत्यू झाला आहे। नंतर या चौघांनी जुंकोचे शरीर एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून एका ट्रॅव्हल बॅगमध्ये ठेवून एका ठिकाणी नेले। तेथे असलेल्या 208 लिटरच्या एका मोकळ्या ड्रममध्ये तिचे शरीर टाकून तो ड्रम ओल्या सिमेंटने भरला। रात्रीच्या सुमारास तो ड्रम एका सिमेंटच्या ट्रकमध्ये नेऊन टाकला। पोलिसांनी 23 जानेवारी 1989 रोजी मियानो ओगुरा यांना जुंकोच्या अगोदर ज्या मुलीवर बलात्कार करून तिला सोडून गेले होते त्या प्रकरणात अटक केली। पोलिसांनी मियानो ओगुरा यांना वेगवेगळे ठेवून त्या दोघांनाही उलटसुलट प्रश्न विचारले। अशा किती मुलीवर त्यांनी बलात्कार केलेला आहे असे विचारले। यावेळेस मियानोला पोलिसांनी सांगितले की ओगुराने त्यांना सर्व काही सांगितले आहे। तेव्हा मियानोने जुंकोवर केलेल्या बलात्काराची कबुली दिली। कोर्टाने आरोपींना 10 ते 15 वर्षापर्यंत शिक्षा केली। खरोखरच जुंको फुरुता यामध्ये काय दोष होता? ती सुंदर होती आणि ती मुलगी होती, हाच तिचा दोष होता काय? धन्यवाद।